आजकालच्या पुरीना काही येत नाही असल्या गोष्टी. हाय गाईज, दिस इज चेतन. तर सकाळ झाली, काय आता आंघोळ मिंघोळ केली मस्तपैकी. आता नाश्ता बनवायचा. चला. तर अशा प्रकारे झाली. तर आज काय सुट्टीच आहे, सॅटरडे. काय आता बसलेलो असंच आपला काय बघत इंस्टाग्रामवर. म्हणलं कुठं तर फिरायला जावं, पण ऊन आहे बाहेर. पाऊस असतं तर मस्तपैकी यायला कुठं तर गेलो असतो. काय आता टी व्ही बघून बघून तर किती बघणार ना. सगळीकडे झंडच झाली लाईफ. आम्ही चाललोय दुकानात. करू का दरवाजा बंद? काय काय मम्मी? भोपळ्याच्या घरावर. आणि ही कशा तडका लावती? वरण तडका वरण भात खायची म्हणून वरण भात. भोपळ्याच्या घरावर ती कधी करणार आहे? ती काय मी म्हणलेलं नाचणीचं काय मुद्दे नाचणीचे मुद्दे उद्या आम्ही बनवणार आहे. तुम्हाला पण दाखवतो कसे. मी पण तर पहिल्यांदाच ट्राय करतोय. त्या काय आपण आता घाऱ्या बनवूया. बनवायच्या बर, करूया घाऱ्या बनवायचं. करू चालू. घरात असल्यावर असले का आम्ही केली पाहिजे प्रत्येकानं. हो तर तीच राहायच. तू कधी असलं म्हणजे तू छोटी होती तेव्हा पण करायची का असं? नाही, मग घरी मम्मी करायची. होय माझी आजी करायची. होय. तुझ्या पंचीचं वय किती? 90 असं. बघा 100 वय पंचीचं आपल्याच. पहिलीच माणसं एवढी जागतात. तर कशात आता काय होतंय काय नाही. ते तर आहे. हे फिरवायचं बिलाट का ह्याच्यात कर. आता मी तेल ठेवते. तुला होईल ना? 2च करतो का 1 करतो का? 2 करतो. किती करायचं तेवढं कर. मग मी करते. तेल ठेवून आले. 2000 years later. काय का तेल ठेवून आले मी. कसं मला जमते. हळूहळू करायचं. गडबड नाही करायचं. बस लय पाच. ये की आता खाऊन घे की. एकच झालंय. हो. पण दुसरं टाकलं. चला आपण पण ट्राय करू. आपल्याला तर काय कधी काय ट्राय केलं नाही. करायचं काय झालं का? किती 2-4 टाकू का एकदम? 2 टाक.
तेल नाही तर बसत. हळूहळू कडन सोडायचं. बस काय बस काढ हळूहळू एका बाजूने. किती वेळ लागतो? कसं आहे मग मी करायचं म्हणलं तर राहायला नॉलेज पाहिजे ह्याबद्दल काय ग? आजकालच्या पुरीना काही येत नाही असल्या गोष्टी. आजकालच्या पोरींना मोबाईल बघायला आवडत. हो तर ही तुमची शेवटची जनरेशन अजून हे करणार थोडीफार कष्टाळू गावठीच भागातली पाहिजे आपल्याला. बस काढ तुला बस का उभी करायची म्हणजे तेल सगळं नितळतं. बस त्याला काय शुद्धी आहे? डिंक डिंकाचं काय करणार? तळणार नका. डिंक डिंकाचं तळणार आहे तळून काय चमडा येतं का? हे टाकते होय त्यात डिंक आहे खायचा डिंक आहे टाकू का? हा टाक बघ. बस काय एवढं? बस घेतला डिंक असा की तिथं म्हणजे काल परवाच आणला होता ना डिंक. किती रुपयाचा होता का? 70 रुपयाचा हा 70 रुपयाचा पावशेर होता पावशेर नव्हता. ना. छोट पाकिट. हा छोटं पाकिट किती ग्रॅमचं असतं? 150-200 ग्रॅमचं. तर भावानं फायनली झालंय आपलं तळून. हे बघा मग झालं का ग? झालंय एकदाच. लयच गरम होत आहे बाबा. पाहायचं अवघड आहे. वडापाव तायना तर फाटतच बरोबर का? खरंच भेरी. हे काय एवढी झाली? किती आणलेलं का मम्मी आपण भोपा? किती रुपयाचा आणलेला तो? अर्धा किलो भोपळा. अर्धा किलो भोपा आणलेला. बऱ्यापैकी झाले. सकाळचा नाश्ता होतो. सकाळचा नाश्ता काय एका दिवसातच होईल. तेल पलाटलं असतं आता एवढंच. तर हॅलो गाईज, तर आता मी झोपायला चालू. जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला बाय.